आरती आपला भाऊ मोहनला फक्त फोन करून म्हणते, दादा गावात आईची तब्येत ठीक नाहीये, ती एकटी आहे, तू तिला तुझ्यासोबत शहरात का घेऊन जात नाहीस? आईने तुला किती वेळा फोन केला असेल की तिला शहरात नेऊन चांगल्या डॉक्टरला दाखव म्हणून, पण तू प्रत्येक वेळी ही गोष्ट टाळतोस. आरती, ही तुझी माझ्याशी बोलण्याची कोणती पद्धत आहे? आपल्या मोठ्या भावाशी असे बोलतात का? दादा, मी व्यवस्थितच बोलत आहे, मी काहीही चुकीचं बोलले नाहीये. जवळच बसलेली आरतीची वहिनी दीपा मोहनच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते, आरती, आम्ही तुझ्या आणि आईसारखे रिकामे नाही आहोत की पूर्ण दिवस घरात बसून राहू. आम्ही दोघेही नोकरी करतो, आमच्याकडे वारंवार गावी जाण्यासाठी इतका वेळ नाहीये. आता 4 महिन्यापूर्वीच बाबा वारले होते, तेव्हा आम्ही पूर्ण 15 दिवसाची सुट्टी घेऊन गावी गेलो होतो. तुला काय वाटते, आईची थोडी जरी तब्येत खराब झाली की आम्ही सुट्टी घेऊन गावी पोहोचू? तुझे दादा पण नोकरी करतात आणि मी सुद्धा नोकरी करते, आणि नोकरी करणाऱ्या लोकांकडे इतका वेळ नसतो. इतकी छोटी गोष्ट तुला समजत नाही का? वारंवार आई आणि तू फोन करून त्रास देत असता. गावी या, गावी जा, बस हेच एक काम उरले आहे का माझ्यासाठी? गावात आई रिकामी बसली आहे आणि आता सासरी तू रिकामी बसली आहेस. नोकरी करत असतीस तेव्हा तुला समजले असते की आमचे वेळापत्रक किती व्यस्त असते. वहिनी, जे नोकरी करत नाहीत त्यांच्याकडे काहीच काम नसते का? ते दिवसभर भिंतीला डोके टेकून बसून राहतात का? एकदा माझ्या सासरी येऊन बघ, एवढे मोठे घर आणि कुटुंब आहे, ते मी एकटी सांभाळते, मुलं सांभाळते, 3 वेळेचा स्वयंपाक करते. तुम्ही नोकरी करत असाल तर आम्हालाही दिवसभर कामातून सवड मिळत नाही, आणि आता तर तुम्ही दोघेच आहात, आरामात 2 डबे तयार करून ऑफिसला निघून जाता. आरतीचे बोलणे ऐकून वहिनी दीपाचा पारा चढतो आणि ती म्हणते, जर तुला आईची इतकीच काळजी आहे तर आईला तुझ्याकडेच का बोलवून घेत नाहीस? ठीक आहे वहिनी, जर तुम्ही लोक आईला बोलवू शकत नसाल तर मीच माझ्याकडे बोलवून डॉक्टरांना दाखवील. इतके बोलून आरती फोन ठेवून देते. बघतोयस तुझ्या बहिणीचा तोरा, कशी डोळे वटारून बोलत होती माझ्याशी. आता आईला स्वतःकडे बोलून ती 4 लोकांना आणि पाहुण्यांना हे दाखवेल की ती आईची सेवा करत आहे, आणि तिचा मुलगा आणि सून डॉक्टरला दाखवत नाहीत. सगळे लोक मलाच टोमणे मारतील. हेच तर तुझ्या बहिणीला हवे आहे. आईला पण 2 दिवस ताप काय येतो, त्या पूर्ण घर डोक्यावर घेतात. मुलीला सर्व काही सांगायची काय गरज आहे? हो दीपा, तू बरोबर बोलत आहेस. आईची ही सवय चांगली नाहीये. 2 दिवस आजारी पडल्या की सगळीकडे गवागवा करतात. मुलगा आणि सुनेपासून ते मुलीच्या सासरपर्यंत सर्व काही सांगून टाकतात. आरती आईला स्वतःकडे घेऊन जाण्यापूर्वीच मी आईला फोन करून देतो की मी तिला न्यायला येत आहे, नाहीतर मला सर्वांची बोलणी ऐकावी लागतील. डायनिंग टेबलवर सकाळचे 2 कप कॉफीचे मग ठेवत दीपा म्हणते, तुझ्या बहिणीच्या फोनमुळे माझा मूड पूर्ण खराब झाला आहे. सकाळ सकाळी फोन करते, हे पण बघत नाही की आमच्या ऑफिसची वेळ झाली आहे. मोहन आईला फोन करतो, आई, तुझे सामान आवरून ठेव, मी उद्या तुला न्यायला येत आहे. मुलाचे बोलणे ऐकून कावेरीबाईंना खूप आनंद होतो. ठीक आहे बाळा, ये, मग मी तुझ्यासोबत शहरातच येईल. इथे एकटीचे घरात मन लागत नाही. आधी तुझे बाबा होते तर काही अडचण नव्हती, पण जेव्हापासून तुझे बाबा मला सोडून गेले आहेत तेव्हापासून माझे या घरात मन लागत नाही. रिकामे घर खायला उठते. मुलगा आणि सुनेसोबत राहिले तर चांगले वाटेल. चिडलेला मोहन म्हणतो, ठीक आहे आई, आता मी फोन ठेवतो, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. तिकडे कावेरीबाई मुलाकडे जाण्यासाठी एका पिशवीत कपडे भरून घेतात. दुसऱ्या दिवशी मोहन कावेरीबाईंना स्वतःसोबत शहरात घेऊन येतो. जेव्हा कावेरीबाई मुलगा आणि सुनेच्या घरी पोहोचतात तेव्हा सून नुकतीच ऑफिसमधून परतली होती. मुलाने त्यांना आणण्यासाठी सुट्टी घेतली होती. ऑफिसमधून आल्यावर सून आपल्या खोलीत आराम करत होती. कावेरीबाई मोहनला विचारतात, सून दिसत नाहीये? आई, ती आत्ताच ऑफिसमधून आली आहे, दिवसभर काम करून थकते ना, म्हणून आराम करत आहे. बरं बाळा, ठीक आहे. इतके बोलून कावेरीबाई एका छोट्या खोलीत जातात. खोलीत सामानाच्या नावावर फक्त एक फोल्डिंग पलंग आणि वर एक पंखा आहे. सून आपल्या खोलीत झोपली आहे आणि मुलगा सुद्धा फोनमध्ये व्यस्त आहे. खोलीत बसून कावेरीबाईंना खूप कंटाळा येतोय. त्यांच्याशी कोणी बोलणारे नाही. गावात तर कोणी ना कोणी त्यांच्याशी बोलत असायचे. त्या मुलाकडे येतात आणि म्हणतात, बाळा,
जेव्हापासून आले आहे, सून झोपली आहे, तासभर होत आलाय आणि तू सुद्धा फोनमध्ये व्यस्त आहेस. माझ्याशी थोडे बोला ना. मला एकटीला खोलीत चांगले वाटत नाहीये. आता तुझ्याशी काय बोलू? तसेही दिवसभर येण्या जाण्याने मी थकलो आहे. तू पण तुझ्या खोलीत आरामात जाऊन बस. शहरात सगळे लोक कमीच बोलतात, आपापल्या कामात व्यस्त असतात. तू तुझ्या सुनेकडून जास्त बोलण्याची अपेक्षा करू नकोस, कारण ती नोकरी करते, तिच्याकडे वेळ नसतो. आम्ही दोघे सकाळीच ऑफिसला निघून जातो. तेवढ्यात सुनेच्या खोलीतून बाहेर येण्याचा आवाज येतो. ती म्हणते, अहो सासूबाई आल्या. ती फक्त फॉर्मॅलिटी म्हणून कावेरीबाईंच्या गुडघ्यापर्यंत वाकून नमस्कार करते. मोहन, तू अजून ब्लॅक कॉफी बनवली नाहीस? तुला माहीत आहे ना, संध्याकाळी झोपेतून उठल्यावर मला ब्लॅक कॉफी प्यायची सवय आहे. हो डार्लिंग, मी तर विसरलोच. फोनमध्येच इतका व्यस्त झालो की ब्लॅक कॉफी बनवायचं लक्षातच राहिलं नाही. आत्ता तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवून आणतो. सून खोलीतून उठून सोफ्यावर येऊन बसली आणि ती सुद्धा फोन बघू लागली. मोहन स्वयंपाकघरात कॉफी बनवायला गेला. कावेरीबाई मनात विचार करू लागल्या की मला घरात येऊन तासाभरापेक्षा जास्त वेळ झाला आहे, पण मला कोणी एक ग्लास पाणी किंवा चहाबद्दल विचारलेही नाही. मुलगा आपल्या पत्नीसाठी ब्लॅक कॉफी बनवू शकतो, तर माझ्यासाठी एक कप चहा नाही बनवू शकत का? कावेरीबाई धीर करून सोफ्यावर बसलेल्या सुनेला म्हणतात, माझ्यासाठी एक कप चहा बनवून दे ना. तसेही दिवसभरात आज चहा प्यायले नाही. मोहन, सासूबाईंना स्वयंपाकघरात घेऊन जा आणि त्यांना चहा, पत्ती, साखर वगैरे कुठे ठेवली आहे ते दाखवून दे, म्हणजे त्या रोज स्वतःचा चहा स्वतः बनवत जातील. माझ्याकडे इतका वेळ नसतो की त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ चहा बनवत बसेन. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये असते आणि तिथून आल्यावर काम करण्याची माझ्यात ताकदच नसते. सुनेचे बोलणे ऐकून कावेरीबाई चकित झाल्या. घरात येऊन एक दिवस सुद्धा झाला नव्हता आणि सुनेने स्वयंपाकघराचा रस्ता दाखवला. आई, इकडे स्वयंपाकघरातच ये. मी तुला सांगून देईन की कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, कारण आम्ही दोघे तर सकाळी दिवसभरासाठी ऑफिसला निघून जाऊ. तुला घरी राहायचे आहे तर तुझ्या जेवणाची सोय तुला स्वतःलाच करावी लागेल. नंतर तू उगाच परेशान होत राहशील. त्यापेक्षा आजच सर्व गोष्टी नीट समजून घे, म्हणजे तुला काम करणे सोपे जाईल. मोहन स्वयंपाकघरातील सामान दाखवू लागतो की कशामध्ये काय ठेवले आहे. त्यानंतर कावेरीबाईंना, आई तू तुझा चहा बनवून घे असे सांगून तो ब्लॅक कॉफी घेऊन हॉलमध्ये येतो. हे घे डार्लिंग, तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली आहे. कावेरीबाई एका पातेल्यात दूध, पाणी, चहा पावडर आणि साखर टाकून स्वतःसाठी एक कप चहा बनवतात. त्यांना मुलगा आणि सुनेची वागणूक अजिबात आवडत नाही. कुठेतरी त्यांचे मन या वागण्यामुळे दुखावले जाते. थोड्या वेळाने मुलगा संध्याकाळी फिरायला जाऊ लागतो आणि जाण्यापूर्वी म्हणतो, आई उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे, तुला दाखवण्यासाठी तयार राहा. इतके बोलून मुलगा निघून जातो. तेवढ्यात घरात स्वयंपाक करणारी मावशी येते. दीपा आणि मोहन डायनिंग टेबलवर होते, त्यामुळे ते अतिशय हलके जेवण जेवतात. कावेरीबाईची सुद्धा तब्येत ठीक नव्हती, म्हणून त्या दूध दलिया बनवून घेतात. रात्री कावेरीबाईंना खूप ताप भरतो. दुखण्यामुळे त्यांचे हातपाय खूप ठणकत असतात. त्या मुलगा आणि सुनेला खूप आवाज देतात, पण दोघेही आपल्या खोलीत AC लावून झोपलेले असतात. कोणालाही आईचा आवाज ऐकू येत नाही. पूर्ण रात्र कावेरीबाई वेदनेने विव्हळत राहतात. सकाळी मुलगा उठून हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार होतो. खोलीत जातो तर आई अजूनही झोपलेलीच असते. तो रागाने म्हणू लागतो, काय आई, तू अजूनही झोपली आहेस? मी तुला कालच सांगितले होते की लवकर तयार हो. मी ऑफिसमधून फक्त अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली आहे. त्यानंतर मला कामावर जायचे आहे. तू जर मला इथे उशीर केलास तर मला ऑफिसलाही उशीर होईल. मुलाचा आवाज ऐकून कावेरीबाई डचकून उठतात आणि म्हणतात, बाळा, मला रात्रभर खूप ताप होता, हातपाय खूप दुखत आहेत. असे वाटतंय जणू कोणीतरी पाय जकडून ठेवले आहेत. नीट चालताही येत नाहीये. आई, तापामध्ये असे होतच असते. आता तू लवकर तयार हो, दीपा म्हणते. मोहन, डायनिंग टेबलवर तुझे मोड आलेले कडधान्य ठेवले आहे, ते खाऊन घे. मी डब्यातही तेच दिले आहे. आम्हा दोघांचे त्यात होऊन जाईल. सासूबाईंना जे काही खायचे असेल त्या स्वयंपाकघरात जाऊन बनवून घेतील, कारण आता 4 दिवस आमची कामवाली पण सुट्टीवर गेली आहे, तर सासूबाईंना स्वतःचे जेवण स्वतःच बनवावे लागेल.
कावेरीबाई सुनेचे बोलणे ऐकतात आणि म्हणतात, सुनबाई, माझी तब्येत गावातही ठीक नव्हती. इथे तुम्हा लोकांकडे म्हणूनच तर आले आहे, जेणेकरून नीट उपचार करून घेता येतील. तू तुझ्या वृद्ध सासूला आजारपणात सुद्धा जेवण बनवून देऊ शकत नाहीस का? सासूबाई, जर तुम्हाला जेवण बनवून देणारी सून हवी होती तर तुम्ही तुमच्या मुलाला सांगायचे होते की एखाद्या गावच्या मुलीला पसंत कर आणि जिला फक्त स्वयंपाकच येतो. आता मी तर शहरातली शिकलेली मुलगी आहे, जी तुमच्या मुलासोबत ऑफिसमध्ये नोकरी करते. माझ्याकडून जेवणाची अपेक्षा कधीच करू नका. सूनबाई, शिकलेलं असल्याने आणि नोकरी करण्याने असे तर होत नाही की सून गरजेच्या वेळी घराचा स्वयंपाकही करू शकणार नाही. मी अशी अनेक घरे पाहिली आहेत जिथे सुना स्वयंपाकघरही सांभाळतात आणि आपली नोकरीही. सासूबाई, तुम्ही तर गावच्या अशिक्षित गवार आहात. तुम्हाला काय माहिती की नोकरी करणे आणि पैसे कमवणे किती कठीण काम असते. मी पूर्ण 80,000 महिना कमवते. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी इतके पैसे एकत्र पाहिलेही नसतील, कधी 6,000 सुद्धा कमवले नसतील. अशा प्रकारे आपल्या नोकरीचा माज दाखवून दीपा ऑफिसला निघून जाते. कावेरीबाईंना सुनेचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटते. त्यांच्या डोळ्यात पाणी येते. एकतर त्यांची तब्येत आधीच खराब होती, त्यात सुनेला आपल्या नोकरीचा इतका अहंकार की ती साध्या तोंडाने बोलतही नाही. मुलाच्या डोळ्यावर तर पैशाची पट्टी बांधली गेली आहे. त्याची पत्नी आईला काहीही बोलली तरी त्याला काहीच फरक पडत नाही. कावेरीबाईंना मुलगा सुनेच्या घरी आल्यावर अजिबात चांगले वाटत नाहीये. ज्या विश्वासाने त्या मुलाच्या घरी आल्या होत्या तो विश्वास तुटला आहे. पावलोपावली त्यांना जाणीव करून दिली जात आहे की त्या या घरात फक्त पाहुणे आहेत आणि त्यांना काहीच समजत नाही. शेवटी काहीही न खाता पिता कावेरीबाई डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघतात. दवाखान्यात बसलेल्या कावेरीबाई आपल्या पतीची आठवण काढत आहेत. तुम्ही गेल्यापासून जगण्याची इच्छाच संपली आहे. आता देवाने मलाही वर बोलवून घ्यावे. मुलगा आणि सुनेच्या घरी आले तर काय, पण इतके परकेपण मला गावात आजूबाजूच्या लोकांकडेही वाटले नव्हते जितके आज आपल्याच मुलाच्या घरी वाटत आहे. या घरात माझ्याशी कोणी बोलत नाही की माझी चौकशीही करत नाही. जेव्हापासून आले आहे, सून 2 घटकाही माझ्याशी येऊन बसली नाही की तिने माझ्या तब्येतीबद्दल विचारले नाही. फक्त आपली नोकरी, डायट आणि फिटनेस याबद्दलच ती बोलत असते. बाकी तिला दुनियादारीशी किंवा कोणत्याही नात्याशी काही घेणे देणे नाही. सर्व तपासण्या झाल्यावर डॉक्टर सांगतात की त्यांना डेंग्यू झाला आहे. खूप ताप आहे. मी 10 दिवसांची औषधं देतोय. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या, म्हणजे त्या लवकरच बऱ्या होतील आणि 4 दिवसांची पुन्हा मला दाखवायला घेऊन या. हळूहळू कावेरीबाईंची तब्येत सुधरू लागते. कावेरीबाईंचे फोनवर मुलीशी बोलणे होत असते, ज्यामुळे त्यांचे मन थोडे रमत होते. जेव्हा मुलगा आणि सून ऑफिसला जातात तेव्हा दिवसभर घरात मन लागत नसे, पण त्या कसाबसा वेळ काढत होत्या. कावेरीबाईंना मुलाकडे येऊन आता पूर्ण महिना झाला होता. आता त्यांची तब्येत पूर्णपणे ठीक झाली होती. घरातील छोटी मोठी सर्व कामे कावेरीबाईच करत असत. जेव्हा सून आणि मुलगा ऑफिसमधून परतत तेव्हा त्यांना एकदम स्वच्छ मिळे आणि स्वयंपाकघरही चकाकताना दिसे. कशात तरी घरातील कामात मन लावून त्या स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. एके दिवशी त्या मुलाला म्हणतात की त्यांना गावी जायचे आहे. मुलगा आणि सूनही त्यांना गावी पाठवायला आनंदाने तयार होतात. पण अचानक सुनेची तब्येत बिघडते. डॉक्टरकडे गेल्यावर समजते की दीपा आई होणार आहे. हे ऐकून सर्वजण आनंदी होतात. दीपा खोलीत मोहनला म्हणते, आता तू तुझ्या आईला इथेच थांबवून घे. मला त्यांची गरज भासेल. उद्या घरात छोटे बाळ येईल तेव्हा त्याला सांभाळण्यासाठी कोणाची तरी गरज पडेलच. आया लावली तर पैसे द्यावे लागतील. तुझी आई कधी कामाला येईल आणि आई तरी गावात राहून काय करणार? आपण त्यांचे मुलगा आणि सून आहोत. तुझ्या आईला समजाव की त्यांनी आपल्याकडेच राहावे. आधी बाबा होते तर समजू शकत होते की त्या गावात राहत होत्या, पण आता तिथे कोणीच नाही तर आपल्याकडे राहण्यात काय अडचण आहे? कालपर्यंत जे मुलगा आणि सून आईला गावी पाठवण्यासाठी तयार होते, आज गरज पडल्यावर तिला थांबवण्यासाठी युक्त्या लढवत आहेत. मोहन आईकडे जातो आणि म्हणतो, आई, आता तू आमच्याकडेच थांब. गावी जाऊन काय करणार? आणि तसंही आता गावात कोण आहे? नंतर जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा तुला आमच्याकडेच येणार ना. बाळा,
माझे इथे मन लागत नाही. गावात कमीत कमी 4 लोकं तरी माझ्याशी बोलायला असतात. इथे तुम्ही दोघे ऑफिसला जाता. माझ्याशी बोलायला कोणीच नसते. टीव्ही तरी किती वेळ बघणार? आज आईची गरज आहे म्हणून दीपाही मध्ये येते आणि म्हणते, सासूबाई, आपल्या सोसायटीत एक खूप छान मंदिर आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी 2-3 तास मंदिरात जात जा. तिथे तुमच्याच वयाच्या खूप स्त्रिया येतात. त्यांच्याशी गप्पा मारता येतील. तिथे भजन कीर्तनही होते. तुमचे मन रमेल. आणि उद्या तुमचे नातू नातवंड येईल तेव्हा मला असे वाटत नाही की त्याला आपल्या आजीचे प्रेम मिळू नये. कावेरीबाईंना मुलगा आणि सुनेचे बदललेले वागणे समजत होते. मुलगी आरती सुद्धा फोनवर तेच सांगते की आई, आता दादा वहिनीकडेच थांब. गावी एकटी जाऊन काय करणार? जर तुझी तब्येत पुन्हा बिघडली तर परत यावेच लागेल आणि काही महिन्यात घरात बाळ येईल. मग तुझे मन त्यात रमेल. तू गावी एकटी राहतेस तर मला तुझी काळजी वाटते. कावेरीबाई आता हळूहळू मुलाच्या घरी मन लावण्याचा प्रयत्न करू लागल्या. सकाळी उठून पूजापाठ करणे, घरातील छोटी मोठी कामे करणे, झाडांना पाणी घालणे असे त्या करू लागल्या. मुलगा सून तयार होऊन ऑफिसला गेले की दुपारी त्या थोडा वेळ टीव्ही बघत आणि संध्याकाळी 2-3 तास मंदिरात वेळ घालवत. सोसायटीच्या मंदिरात येणाऱ्या अनेक स्त्रियांशी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या काही चांगल्या मैत्रिणीही बनल्या. आता त्यांचे मन तिथे चांगले रमत होते. कावेरीबाईंना गाणे बजावणे खूप छान जमत असे. त्यांच्या ढोलक वाजवण्याचे सर्वजण कौतुक करत की खरोखर तुम्ही खूप छान ढोलक वाजवता आणि भजनही खूप गोड गाता. पूर्ण मंदिरात आता सर्वजण त्यांना ओळखू लागले होते. आज जन्माष्टमीचा सण होता. मंदिरात सर्वांनी कावेरीबाईंना आधीच सांगितले होते की तुम्ही लवकर या, तुमचे भजन कीर्तन ऐकण्यासाठी सर्व लोक जमले आहेत. घरातील सर्व छोटी मोठी कामे उरकून कावेरीबाई मंदिरात निघून गेल्या. आज त्यांना मंदिरात जरा जास्तच वेळ लागला. एरवी त्या 2-3 तासात मंदिरातून परत येत असत, पण आज जन्माष्टमी असल्यामुळे त्यांना घरी यायला रात्रीचे 8 वाजले. त्यांची एक मैत्रीण त्यांना घरापर्यंत सोडून गेली, पण जसा त्या घरात गेल्या तसा मुलगा आणि सून दोघेही त्यांच्यावर ओरडू लागले. घरी यायची ही कोणती वेळ आहे सासूबाई? तुम्हाला मंदिरात जायला काय सांगितले की तुम्ही दिवसभर तिथे ढोलकीच वाजवत बसता? घरात काही काम धंदा पण बघत जा. हो आई, तुझे हे वागणे बरोबर नाही. तुला माहीत आहे ना, तुझी सून गरोदर आहे, जी जास्त काम करू शकत नाही. तिला देखभालीची गरज आहे आणि तू मंदिरात बसून भजन कीर्तन आणि ढोलकी वाजवत असतेस. बाळा, आज जन्माष्टमी होती ना, म्हणून वेळ लागला. एरवी तर मी रोज वेळेतच घरी येते. संधी मिळताच दीपाने पुन्हा एकदा आपल्या नोकरीवरून टोमणा मारला. हो हो, आणि तुमच्या आईला भजन कीर्तन आणि ढोलकी वाजवण्याशिवाय येतेच काय? त्या तेच करणार. इतक्या शिकलेल्या तर नाहीत की कुठे जाऊन नोकरी करू शकतील किंवा काही पैसे कमवू शकतील. म्हणूनच ढोलकी वाजून मन रमवून घेतात. आज सुनेचे बोलणे ऐकून कावेरीबाई गप्प बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, सुनबाई, जगात मी एकटीच अशी नाहीये जी पैसे कमवत नाही, आणि तू सुद्धा जगात एकटी नाहीयेस जी नोकरी करते. तुझ्यासारख्या अनेक मुली नोकरी करतात, पण तुझ्यासारखा अहंकार कोणीच करत नाही. पावलोपावली तू नोकरीचा माज दाखवशील. जर तुला तुझ्या नोकरीचा आणि पैशाचा इतकाच गर्व असेल तर मी सुद्धा तुला एक दिवस पैसे कमवून दाखवीन. जर गोष्ट फक्त पैसे कमवण्याचीच असेल तर ते कोणीही कमवू शकते. हो हो, बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. कसे कमवणार पैसे? शिकलेल्या तर नाही आहात आणि येत जात नाही आणि पैसे कमवणार म्हणे. कावेरीबाईंची थट्टा करत सून खोलीत निघून गेली. कावेरीबाईंनी रागाच्या भरात सुनेला पैसे कमवण्याचे आव्हान तर दिले, पण पूर्ण रात्र त्या याच विचारात होत्या की त्या पैसे कसे कमवणार. खरोखरच त्यांना असे काहीच येत नव्हते ज्यातून पैसे मिळतील. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या दिवसभर याच चिंतेत होत्या. संध्याकाळी जेव्हा त्या मंदिरात गेल्या तेव्हा त्यांचा चेहरा पाहून मैत्रिणींनी विचारले, काय झाले कावेरी? आज तू खूपच उदास दिसतेस. तब्येत ठीक नाहीये का? अगं नाही सुद्धा, तसं काही नाहीये. नाही कावेरी, काहीतरी नक्की आहे. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. सुधाने खूप आग्रह केल्यावर कावेरीबाईंनी सुनेचे बोलणे सांगितले की सुनेला आपल्या नोकरीचा खूप अहंकार आहे आणि मी सुद्धा रागाच्या भरात तिला पैसे कमवून दाखवीन असे म्हटले आहे. पण मला तर असे काहीच येत नाही ज्याने मी पैसे कमवू शकेन. अगं कावेरी, तू इतके सुंदर भजन कीर्तन करतेस, इतकी छान ढोलकी वाजवतेस,
तर तू स्वतःचं एक यूट्यूब चॅनल का सुरू करत नाहीस आणि त्यावर तुझी भजनं टाकत जा. बरं, पण त्याने काय होईल? त्यातून पैसे मिळतील का? यूट्यूबवरून पैसे सुद्धा मिळतात? कावेरीबाईंनी आश्चर्याने सुधांना विचारले. हो हो कावेरी, माझी मुलगी खूप मोठी यूट्यूबर आहे. ती यूट्यूबवरच काम करते. उद्या मी तिला घेऊन येईल आणि ती तुला सर्व काही समजावून सांगेल आणि तुझे भजनाचे एक चॅनल सुद्धा बनवून देईल. अगं, तू मंदिरात तर येतेस आणि इतकी सुंदर भजनं कीर्तनं करतेस. हीच कीर्तनं सरळ चॅनलवर टाकत जा. बाकीचं सर्व माझी मुलगी बघून घेईल. दुसऱ्या दिवशी सुधाची मुलगी मंदिरात येते आणि कावेरीबाईच्या नावाने कावेरी भजन कीर्तन या नावाने एक चॅनल सुरू करते. काकू, तुम्हाला काहीच करायचे नाहीये. हा माझा एक जुना स्टँड पडला होता. यात फक्त आपला मोबाईल लावून व्हिडिओ चालू करायचा आणि जे काही तुम्ही भजन कीर्तन कराल ते सर्व फोनमध्ये रेकॉर्ड करायचे आणि मला पाठवून द्यायचे. बाकीचे सर्व काम मी करेन. पण बाळा, माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीत. काकू, मला तुमच्याकडून पैसे नको आहेत. जेव्हा तुम्ही पैसे कमवू लागाल तेव्हा मला द्या. अशा प्रकारे कावेरीबाईंचे भजनाचे एक चॅनल सुरू झाले. 2-3 महिने कावेरीबाई रोज मंदिरात जात आणि जे काही कीर्तन व्हायचे ते सर्व रेकॉर्ड करून आपल्या मैत्रिणीच्या मुलीकडे पाठवत असत. हळूहळू कावेरीबाईचे चॅनल चालू लागले आणि अवघ्या 4 महिन्यातच त्यांचे 2 भजनाचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले. लोकांना कावेरीबाईचे भजन कीर्तन खूप आवडू लागले होते. दिवसेंदिवस त्यांचे चॅनल वाढतच गेले आणि एक दिवस असा आला की सुधाची मुलगी श्रेया कावेरीबाईकडे आली आणि म्हणाली, काकू, तुमचे चॅनल आता मॉनिटाईज झाले आहे आणि त्यात खूप पैसे जमा झाले आहेत. पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात येतील. कावेरीबाईंचे बँक खातेही श्रेयानेच उघडले होते. कावेरीबाईच्या या चॅनलबद्दल त्यांचा मुलगा सुनेला साधी भनकही नव्हती. खरोखर बाळा, माझ्या भजन कीर्तनाचे मला पैसे मिळतील? हो काकू, तुम्हाला माहीत नाहीये, जेव्हा तुम्ही यूट्यूबवर काम करता तेव्हा तुम्हाला खूप पैसे मिळतात. लोकांना तुमची भजने खूप आवडत आहेत. पुढच्या महिन्यात दीपा आणि मोहनच्या लग्नाचा वाढदिवस आहे. दोघेही एक मोठा कार्यक्रम आयोजित करतात. ऑफिसमधील सर्व मित्रमैत्रिणींना आणि शेजारच्यांना बोलवतात. इतक्या तयारीच्या गडबडीत कावेरीबाई आपल्या सुनेला म्हणतात, सुनबाई, जेव्हापासून आले आहे एक नवीन कपडाही घेतला नाहीये. जेवढ्या साड्या आणल्या होत्या त्या नेसून जुन्या झाल्या आहेत. बाजारात जाशील तेव्हा माझ्यासाठी सुद्धा एक नवीन साडी घेऊन ये. तोंड वाकडे करत दीपा म्हणाली, सासूबाई, माझ्याकडे खूप जुन्या साड्या पडलेल्या आहेत. त्यातलीच एखादी साडी मी तुम्हाला देऊन टाकेन, जी मी आत्ता नेसत नाही. नवीन साडी घ्यायची काय गरज आहे? दीपा कपाटातून एक जुनी साडी काढून कावेरीबाईंना देते. कावेरीबाईंना सुनेची जुनी साडी नेसण्यात काहीच अडचण नव्हती. पण जेव्हा त्या साडी उघडून बघतात तेव्हा ती एका ठिकाणी फाटलेली असती. सुनबाई, ही साडी तर फाटली आहे. मग काय झाले फाटली आहे तर? सुई दोऱ्याने थोडी शिवून घ्या आणि नेसा. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा इतका मोठा कार्यक्रम होत आहे. तुमच्याकडून तर आम्ही कोणत्याही गिफ्टची अपेक्षा करू शकत नाही. वरून आम्हाला खर्च सांगत असता. कधी साडी घ्या, कधी हे करा, कधी ते करा. तसेही घरात ठेवून आम्ही तुमच्यावर खूप खर्च करत आहोत. सून हे सुद्धा बघत नाहीये की सासू अजून खोलीतच बसली आहे. ती फक्त बडबडत राहते. सुनेच्या या वागण्याने कावेरीबाई खूप दुःखी होतात. त्या बाहेर येऊन बसतात. थोड्या वेळाने दीपा पार्लरला निघून जाते. दीपा गेल्यावर श्रेया घरी येते आणि म्हणते, काकू, अभिनंदन, तुमच्या खात्यात पूर्ण 1,00,000 रुपये आले आहेत. तुमची पहिली कमाई 1,00,000ची आहे. तुम्हाला पूर्ण 1,00,000 रुपये पगार मिळाला आहे. श्रेयाचे बोलणे ऐकून कावेरीबाईंच्या आनंदाला पारावार उरत नाही. खरं सांगतेस बाळा, माझा पहिला पगार आला आणि तोही इतका जास्त. मला विश्वासच बसत नाहीये की मी माझ्या भजन कीर्तनाच्या जोरावर पैसे कमवले आहेत. तेही थोडके नाही तर पूर्ण 1,00,000. मी कधी इतक्या पैशांची अपेक्षाच केली नव्हती. हो काकू, मी खरं सांगते, आता तर मला तुमच्याकडून पार्टी हवी. हो बाळा, सांग कुठे जायचे आहे पार्टी द्यायला. आजच तुला पार्टी देते. सर्वात आधी श्रेयासोबत कावेरीबाई मंदिरात जातात आणि आपल्या मैत्रिणींना पहिल्या पगारातून लाडू खाऊ घालतात. देवाचा प्रसाद चढून सर्वांना लाडू वाटतात. सर्वजण कावेरीबाईचे खूप खूप आभार मानतात आणि म्हणतात, कावेरी, आज तू स्वतःच्या जिद्दीवर पैसे कमवून दाखवलंस. सर्वजण त्यांचे खूप कौतुक करतात. श्रेया बाळा, मला बाजारात घेऊन जाशील का? उद्या माझ्या मुलगा सुनेच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काही भेटवस्तू द्यायची आहे.
हो नक्की काकू, चला मी तुम्हाला मार्केटला घेऊन जाते. कावेरीबाई आपल्या सुनेला भेट देण्यासाठी एक खूप सुंदर साडी खरेदी करतात आणि स्वतःसाठी सुद्धा एक साडी घेतात. त्या श्रेयाला सुद्धा एक ड्रेस घेऊन देतात आणि तिच्या कामासाठी तिला काही पैसेही देतात. त्या म्हणतात, बाळा जर तू नसतीस तर कदाचित हे पैसे मी कधीच कमवू शकले नसते. काकू तुम्ही फक्त असेच काम करत राहा. आनंदाने कावेरीबाई घरी परत येतात. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या साड्या त्या वारंवार उचलून बघत आहेत, कारण आज त्या साड्या बघून त्यांना खूप आनंद होत आहे. कारण त्या साड्या त्यांनी स्वतःच्या पहिल्या कमाईतून घेतल्या आहेत. सुनेसाठी साडी आणि मुलासाठी पॅन्ट शर्टचे कापड त्या घेऊन आल्या आहेत. दुसऱ्या दिवशी सर्व पाहुणे घरी येतात. कावेरीबाईंची मुलगी आरती सुद्धा आली आहे. पूर्ण घर पाहुण्यांनी भरून गेले आहे. केक कापल्यानंतर सर्वजण दीपा आणि मोहनला भेटवस्तू देऊ लागतात. तेवढ्यात कावेरीबाई एक सुंदर सिल्कची साडी नेसून आपल्या खोलीतून बाहेर येतात. सासूला इतकी महागडी साडी नेसलेली बघून दीपा आपल्या पतीला म्हणते, इतकी महागडी साडी तू घेऊन दिली आहेस का सासूबाईंना? इतके पैसे खर्च करायची काय गरज होती? नाही दीपा, मी ही साडी घेतलेली नाहीये. आज कावेरीबाईंकडे सुनेच्या नोकरीचा गर्व उतरण्याची चांगलीच संधी आहे. सुनेच्या हातात भेटवस्तू देताना कावेरीबाई म्हणतात, हे घे बाळ, तुझ्यासाठी पूर्ण 5,000 रुपयांची साडी घेऊन आले आहे. डोळे मोठे करून दीपा म्हणते, काय सासूबाई, 5,000 रुपयांची साडी घेतली? कुठून आले इतके पैसे? नक्कीच तुम्ही ना मोहनकडून पैसे मागितले असतील. दीपा रागाने मोहनला म्हणते, मोहन, आईला इतके पैसे देण्याची काय गरज होती? आमचेच पैसे देऊन आम्हालाच भेटवस्तू देत आहेत. काय गरज होती असे गिफ्ट आणण्याची? जर स्वतःच्या पैशातून आणली असती तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. आज पुन्हा एकदा सुनेने सर्वांसमोर कावेरीबाईंचा अपमान केला. पाहुणेही चकित झाले की ही सून सर्वांसमोर आपल्या सासूशी अशी कशी काय बोलू शकते. कावेरीबाई कडक आवाजात म्हणतात, मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. ही साडी मी माझ्या स्वतःच्या पैशातून घेतली आहे, माझ्या पहिल्या कमाईतून घेतली आहे. आता मी सुद्धा पैसे कमवते आणि आज मला माझा पहिला पगार मिळाला आहे, तोही पूर्ण 1,00,000 रुपये. त्याच पैशातून मी स्वतःसाठी आणि तुझ्यासाठी ही साडी घेतली आहे. काळजी करू नको सुनबाई, आता मी सुद्धा पैसे कमवू लागली आहे आणि मी तुझ्या बरोबरीची झाली आहे. शिकलेली नाही आहे तर काय झाले, आज मी तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवते. आईचे बोलणे ऐकून मुलगा आणि सून दोघेही थक्क झाले की आपली आई असे काय काम करते की आम्हाला माहीत नाही आणि ती इतके पैसे कमवते. तेवढ्यात दीपाची एक मैत्रीण जी पार्टीला आली होती ती कावेरीबाईंना बघून म्हणते, अहो काकू, तुम्ही दीपाच्या सासू आहात? मला तर माहीतच नव्हते. मी नेहमी तुमचे भजनं ऐकते, खूप सुंदर भजनं असतात तुमची आणि तुमची जी ढोलक तर किती छान वाजवता. दीपा, खरोखर तुझी सासू खूप गुणी आहे. तू सुद्धा त्यांच्याकडून एखादे भजन शिकून घेतले पाहिजे. सासूबाई, तुम्ही कधीच सांगितले नाही की तुमचे यूट्यूबवर चॅनल आहे आणि त्यातून तुम्ही इतके पैसे कमवता. बाकीचे लोक दीपासोबत चेष्टा करू लागतात. दीपा, आता तुझी सासू सुद्धा नोकरी करते आणि पैसे कमवते. तुझ्या सासूचा पगार तर तुझ्यापेक्षाही जास्त आहे. हसत कावेरीबाई म्हणतात, हो हो, तर ते अगदी खरे आहे. सून 80,000 कमवते पण माझा पगार तर पूर्ण 1,00,000 आला आहे. मी सुनेपेक्षा जास्त पैसे कमवते. का सुनबाई, आता तर म्हणणार नाही ना की मी काही कमवत नाही किंवा मला काही येत नाही. कावेरीबाईंचे बोलणे ऐकून मुलगा आणि सून दोघेही ओसाळले. त्यांना काय बोलावे ते सुचत नव्हते. मग कावेरीबाई त्यांना म्हणाल्या, सुनबाई, एक गोष्ट सांगू इच्छिते. आयुष्यात कधीही कशाचाही गर्व करू नये. तुझ्याकडे जे गुण आहेत ते कदाचित दुसऱ्यांकडे नसतील, पण प्रत्येक माणसाकडे स्वतःचा एक वेगळा गुण असतोच. तुझा गुण मी शिकू शकत नाही आणि माझ्यातली कला तू आत्मसात करू शकत नाहीस. राहिली गोष्ट पैसे कमवण्याची, तर माणूस जिद्दीला पेटला तर पैसे कमवू शकतोच, पण आपल्या नोकरीचा माज कोणाला दाखवू नये. तुला तुझ्या माहेरी चांगले वातावरण आणि शिक्षण मिळाले म्हणून तू आज नोकरी करत आहेस, पण मला किंवा माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना ती संधी मिळाली नाही म्हणून त्याचा अपमान करू नये. आरती आपल्या आईजवळ येते आणि तिचा हात धरून म्हणते, आई, तू मला सुद्धा सांगितले नाहीस. खरंच आई, तू कमाल केलीस. आज तू तर वहिनीपेक्षा जास्त पैसे कमवून दाखवलेस. आता तू कोणापेक्षाही कमी नाहीयेस. का वहिनी, खरं आहे ना माझं? आरतीचे बोलणे ऐकून दीपा लाजली आणि तिने आपली मान खाली घातली. तिला आपली चूक उमजली होती की तिने किती
किती वेळा आपल्या सासूचा अपमान केला आहे. दीपा सासूबाईंच्या जवळ जाते आणि म्हणते, सासूबाई मला समजले आहे की मी जे केले ते चुकीचेच होते. आज नंतर मी कधीच माझ्या नोकरीचा गर्व करणार नाही. मला माफ करा. मोहन सुद्धा म्हणतो, आई आम्हाला माफ कर. आम्ही तुला कमी लेखले. ही आमची मोठी चूक झाली. तू तुझ्या मुलांना माफ नाही करू शकत का? कावेरीबाई मोठ्या मनाने आपल्या मुलाला आणि सुनेला माफ करतात. कारण त्यांनाही आपल्या मुलांपासून वेगळे राहायचे नव्हते. घरात लवकरच नातू किंवा नात येणार होती. ज्या विचाराने त्या सुखावल्या होत्या, पण आता त्या घरात कोणाचे ऐकून घेऊन नाही तर मोठ्या सन्मानाने राहू लागल्या. सून सुद्धा आता त्यांचे ऐकू लागली आणि कधीही त्यांना टोमणे मारत नसे. कावेरीबाईंना आता मुलाच्या घरात चांगले वाटू लागले. ते घर आता त्यांना स्वतःचे वाटू लागले. काही दिवसातच त्यांच्या घरात एक छोटी परी नात जन्माला आली, जिला बघून कावेरीबाईंच्या आनंदाला पारावार उरला नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली? जर आवडली असेल तर नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.